काय झोपतं काय? अहो बाप, हे बघा इकडे जरा कॅमेरा फोकस करा. ही जे दिसते ना ती स्टाईल नाही. झोपेत दाढी करत होता, वाटलं इथून दाढी सुरू होते. ए प्रसाद, काय फालतूपणा करतो? जा ना, तुझं काम कर ना. आणि हा, आम्ही झोपत नसतो, तालांचा अभ्यास करत असतो. सकाळपासून 2 वाक्य पाठ करत होता. झाला मोकळा व्हावा एकदाचा. ए तू लेन कटिंग काय करते? तू बोलतो लेन काय बदलते? एका लेन मधनं चाल ना तू. मुन्ना ठरव ना, लेखन करायचंय, दिग्दर्शन करायचंय, गायन करायचंय. एक लेन ठरव काय ती. लेन बदलत राहते. चल तू पुढे चल. हो माग पांढरी लाईन आहे. अरे तुला बोलतोय झिपरा, हो माग. अरे काय जुगालबंदी चालली का इकडं? चल विदाउट हेल्मेट चल, खाली उतर. लाव गाडी, खाली उतर. अरे बाप, आता अबाउट टर्न आहे. बरं सापडलायस. सदा फुली दारू पिऊन आलाय का? कोण? मी? मी? अरे वास येतोय, वास. अनेक वास मला पण येतोय. इथे ना कोणाची तरी चिकू पिकलेत. वास. सदा फुले, अरे तू पिकलायस. आता कळेल काय खरंय खोटंय ते. हे बघितलं का? थँक्यू. कुठं चालला काय? गिफ्ट दिलं काय तुला? इकडे आण दे. थँक्यू बोलून चालला इकडे. काय लगेच चालला कुठं? चल यात फुक मार. चल फुक मार. दारू प्यायलाच कळतं. इकडे फुक मार. शिट्टी. आता घुंगरू. अरे काय त्या प्रोड्युसर्सना पण हाऊस आहे ना, सगळे आवाज काढणारे भरतायत. अरे नट कधी भरणार? हा एक होता सनईवाला, तर हा आला घुंगरूवाला. आता वाड्याचा दरवाजा उघडण्याचा आवाज. तो सगळ्यांना होता बघ, मला पण होता. बघ ओरिजिनल. टक टक. आई मी आलोय. आई दरवाजा उघड. आई फक्त 2च मिनिटं घेतो. जीवित शरीरशतम हॅपी बर्थडे. ऑक्शन करायचं. ऑक्शन आपण ऑक्शन. हे का वाड्याचा आवाज. जेवण वाडकर रात्री दरवाजा समोर उभे असताना असाच आवाज येतो. दरवाजा उघड. आई दरवाजा उघड. तू फटाक्यांची दारू प्यायलास का रे? यात फूक मार. शिट्टी बिट्टी ना हवा आत घ्या आणि फूक मार. कळलं? फूक मार. मार बोलला लवकर फूक मार. अरे बापरे. अरे काय प्यायलास?
रेड बल्ब पेटायला लागला नुसतं वासाने. अरे वासाने एवढं झालं, इथे केवढे साचवले असतील. चल लायसन्स दाखव. लायसन्स दाखव. एक मिनिट, आवाज कमी. प्रेमाने बोललात तर सगळं काही दाखवेन. बोला. दादागिरी नाही करायची. दादागिरी नाही. दादागिरी केली तर हम लेके रहेंगे. ए लायसन्स दाखव ना. दाखव ना लायसन्स. हे जरा जास्त ओव्हर होत आहे. लायसन्स दाखव ना. एवढं ओव्हर करायचं नाही. अरे मला काढून टाकतील रे नोकरीवर ना. काय करतोस तू. लायसन्स दाखव. तुझं लय झाला तर लायसन्स दाखव. लायसन्स दाखव. ओके. ज्याला डर नाही त्याला कर काय कशाला. पूजा पान भांडार. तू गुमास्ता लायसन्स दाखवलंस. पान भंडारा टपरी आहे आपली. या एकदम मगई पान खायला घालतो. एकदम कचकचीत. एकदम हरी पत्ती सौंफ इलायची कतरी. हे नाही रे. हे नाही. मला लायसन्स म्हणजे गाडीचे वेगळे लायसन्स. जनी इसे जमीन पर मत फेंको, ये मैले हो जाएंगे. अरे मरशील ना. मरशील ना. काय करतो हे माऊन घिसी मरशील ना. हे मला लायसन्स म्हणजे मला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. आरटीओ मध्ये जाणं. अरे मी काय एजंट म्हटलोय माणसाला. माझ्याकडे लायसन्स मारू. अरे ढोल्या जरा कष्ट कर. सरकारने सोयी काढल्या. जा ना ऑनलाईन लायसन्स घ्या. माझा आहे. मला तुझं लायसन्स दाखव. बॅड मॅनर्स. फ्रॉड माणूस दुसऱ्याच्या लायसन वर गाडी चालवायला पाहिजे तुला. माझ्यासारख्या माणसाचं लायसन मग तू काय करू मी आता. ए तुझा जा राहू. जा तुझा. नाही मी भारताचा सुशिक्षित नागरिक आहे. इथे मला तुम्ही थांबून उगीच त्रास दिला. त्रास देत नाही रे. दारू प्यायलाच म्हणून बोलतोय. सिद्ध कुठे झालंय. अरे मग ते सिद्ध होण्यासाठीच बोलतोय. यात फूक मार. फूक मार. चल फूक मार. तो खूप झालं. फूक मार. फूक मार. प्रसाद मार. फूक. मार ना फूक. अरे फुकणीच्या आज जशी आपण फूक मारतो तशी फूक मार. ओके. हे काय करतोयस. फुकणीने फूक मारली आणि चूल पेटवली. धनी धनी बरं झालं वेळेत जेवायला घरी आलास. तुम्ही आलाच. आता मी भाकऱ्या भाजते. आपण काय करायचं. अरे यार संध्याकाळला पिठलं करू. तुला जा बोलतोस तू जात नाहीये. तुला फूक मार बोललो तू फूक मारत नाहीये. मी काय करू. तू सर्वात आधी तुझं वजन कमी कर.
प्राजक्ता, हा. आज तरी ते मिस्टर समीर चौगुले येणार आहेत का? नाही येणार आहेत. काय करावं या माणसाचं? कुठे आहेत कुठे ते? ते परवा फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे म्हणून गेले होते. हा, फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग. फॉरेन डेलिगेट्स बरोबर हा मीटिंग करणार? लायकी आहे त्याची. आज ना त्याला टर्मिनेशन लेटरच लिहून देते. येऊ दे त्याला. नको ना मॅडम, जाऊ दे ना, सोडून द्या, जाऊ दे. इट्स ओके, काय चूक झाली, इट्स ओके. प्राजक्ता, तू ना खूप भाबडी आहेस बाळा. तुला ना लोक ओळखताच येत नाहीत राजा. तो काय आहे ना हे तुला नाही माहिती. तुझं ना वा दादा वा एवढाच काय तो संबंध येतो. मी त्याला खूप वर्ष ओळखते, खूप. तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, तू सिर्फ उसे जानती है, मैं उसे पहचानती हूँ. बस ते लेटर टाइप कर. नको, जाऊ दे. हाय. हाय. मिसेस विशाखा सुभेदार आहेत का? हो, पण तुम्ही कोण? मी हा. असा आवाज काढता ना, त्याची बायको मी मिसेस प्रेग्नंट चौगुले. मी मिसेस चौगुले द प्रेग्नंट. विशाखा सुभेदार केबिन मध्ये भेटून येते. हो. मम्मा. ओ. टक टक. हे कशाला? मी आहे तुझा मुका घेऊ मॅम? मी आहे कमीन मॅम? या प्लीज. या. आय एम सॉरी. कोण आपण? ते तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये समीर चौगुले आहेत ना, हा? त्यांची मी धुंबरबान. धर्मपट्टू. हे 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 एक मिनिट. धत्तरी. एक मिनिट. धत्तेरी वगैरे असं काही नाहीये. शब्द आहे. एक मिनिट. धर्मपत्नी असा शब्द. धर्मपत्नी. ओके, तुम्ही मिसेस चौगुले? होय. ओ माय गुडनेस. मम्मा. उल्फत. काय? एकदम उर्दू. हो जरा. तुम्ही मिसेस चौगुले? हो हो. ओ आय एम सो सॉरी. एक मिनिट. एक मिनिट. नो इट्स ओके. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा. या बाकुता उल्फत. उर्दू वगैरे कसं काय? एनिवे, बरं वाटतंय? हो, आता आय एम ओके. तो युअर मिसेस चौगुले? येस. तुमचा दोघांचा चेहरा अगदी सेम आहे. डिक्टो तुम्ही त्याच्यासारखे दिसता. आम्ही जुळे आहोत ना. आम्ही जुळे महिन्यातले आहोत ना. जुळे महिन्यात जन्म झाला आमच्या दोघांचा. अच्छा, म्हणजे एकाच महिन्यात जन्म झाला म्हणून चेहरेपट्टी पण सेम. आम्ही अनेक वर्ष एकत्र आहोत ना, म्हणून आम्ही एकरूप झालेलो आहोत. आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या सान्निध्यात आहोत. आज सकाळी तर मला मिशी पण आली होती. नाही म्हणजे अपर लिप्स असतात ना, अपर लिप्स, त्या आल्या होत्या. मी त्या करून आले. कुठे आहे? कुठे ते नेट फाटलेले रॅकेट? हे झुरळ. समीर चौगुले? हो हो हो, समीर चौगुले बद्दल विचारलं तुम्ही? ते घरी आहेत का? मी प्रेग्नंट आहे ना. तुम्ही प्रेग्नंट आहात ना, मग ते का घरी आहेत? माझी काळजी घ्यायला. पण काय हो, म्हणजे तुमचं पोट पाहिलं मी मगापासून बघतेय. बाळ पोटात वाढतंय का फुफ्फुसात? एवढं वर खाली सारखा फिरतो तो इथून तिथे. अच्छा. हो, काल इथे गेला होता.
बच्चू फुफ्फुस आहेत ना ते, मग पाय अडकतील तुझे फुफ्फुसात, मग रडत बसशील. काय सांगू हो, एक नंबरचा विचित्र आहे तुम्हाला सांगतो. विचित्र बापाचा विचित्र मुलगा, काय बोलणार. खरंय खरंय, उद्या कदाचित तो डोर बेल वाजूनच जगात जन्माला येईल. एक मिनिट, काय हळू 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 हळू. पण काय हो, तुम्ही अशा एवढ्या भयंकर अवस्थेत, म्हणजे या अशा अवघडलेल्या अवस्थेत इथे ऑफिस मध्ये येण्याचं काय कारण? म्हणजे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आमच्या ह्यांना पेट्रोमॅक्स लिहू द्या. काय कुठली पेट्रोमॅक्स लिहू? ती असते ना, बापाला मिळते ना पेट्रोमॅक्स लिहू. ते पेटर्निटी लिव्ह असं म्हणतात त्याला. पेटर्निटी लिहू द्या. एक मिनिट, अशी काही व्यवस्था आमच्या ऑफिस मध्ये नाहीये, सो ही तुम्हाला लिव्ह नाही मिळू शकत. प्लीज यार, माझं खूप कॉम्प्लिकेशन झाले हो. प्लीज हो, माझा खूप प्रॉब्लेम झाला. हो दिसतंय ना, दिसतंय कॉम्प्लिकेशन दिसतायत ना. बेरिंग सुटत चाललंय, आवाज बदललाय, दिसतंय ना, खूप कॉम्प्लिकेशन. प्लीज द्या हो, मला खरंच गरज आहे हो. आणि एक तुम्ही काम करा, तुमचा जो पगार आहे ना पुढच्या 4 महिन्याचा, तो ऍडव्हान्स देऊन टाका मला. एक मिनिट, एकतरी अशी लिव्ह देता येणार नाही आणि हा असा ऍडव्हान्स पगार वगैरे काही देता येणार नाही. प्लीज द्या. असं देऊ शकत नाही. एक बाई तुम्हाला विनंती करते, एक बाई एका बाईला विनंती करते, प्लीज द्या. आमच्या घरात खूप गरिबी आहे हो, खूप गरिबी आहे. आता डॉक्टरने मला कंपल्सरी केले एक फळ खायचंच रोज. फळ परवडत नाही हो. मग आमचे हे ते भिंगातून मला चणा दाखवतात. अरे बापरे, फळ पैसे नाही येतो आमच्याकडे. आमची खूप गरिबी आहे. आता उद्या मला मुलगा झाला, आमच्यात मुंज करतात मुलाची. मी मुलाला सांगेन बाबा तू पळून जाऊन मुंज कर. आणि मुलगी झाली तर मुलीची बाजू म्हटल्यावर आपल्यालाच करून द्यायला लागणार ना मुंज. ते तर आहेच ना. याची अक्कल नाही, काही नाही. प्लीज तुम्ही 3 गोष्टी करा. आत्ताच्या आत्ता 4 महिन्याची आम्हाला रजा देऊन टाका. आणि तो रजेचा ऍडव्हान्स आहे तो देऊन टाका. आणि आत्ताच्या आत्ता आमच्या ह्यांना प्रमोशन देऊन टाका. म्हणजे मी जायला. हे असं काही करू शकत नाही मी, असं अजिबात नाही करू शकत. कळलं ना? तुमचा नवरा ना दमडीचं काम करत नाही माझ्या ऑफिस मध्ये. प्लीज, ही हॅज प्रूव्ड. नाही, कामाबद्दल, या ऑफिसच्या कामाबद्दल म्हणते मी. नॉनसेन्स, काही काम करत नाही. कशाच्या आधारावर तुम्ही पगार मागताय? एक मिनिट, मी जोपर्यंत शांतपणे सांगते तोपर्यंत शांतपणे उत्तर द्या. माझ्यातला रणरागिणीला तुम्ही उठवू नका. रणरागिणी आहे तुमचं? काय शाळेत आलात नवऱ्याची बाजू घ्यायला? ऑफिस आहे ना हे? निघा, असं काही देता येणार नाही, तुम्ही निघा. मला आत्ताच्या आत्ता पगार हवाय. मला कल्पना आहे तू जळतेस माझ्या नवऱ्यावर. माझ्या नवऱ्याच्या टॅलेंटवर तू जळतेस. एका आईचा, एका बाईचा शाप आहे तुला. मला हो, मी जळते. माझा नवरा आहे ना, त्याच्या टॅलेंटवर ही खुर्ची बळकावेल म्हणून तू जळतेस. मी त्याच्यावर जळते. हो, जळतेस तू. तो समीर चौगुले, त्याच्यावर मी जळते. अगं, आमच्याकडचं स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यासारखं जास्त काम करते. कळलं? त्याच्यावर काय जळायचंय? स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यापेक्षा काम करते. कळलं? मला आता 4 महिने सुट्टी हवी. एक असा काही सुट्टी मिळते, मला सुट्टी हवी आहे. असं देता येणार नाही. विशू प्लीज. मम्मा, अरे उल्फत. ओ मम्मा, एक मिनिट. आई पोटात दुखायला लागलं म्हणजे मम्मा. तुम्ही मला लवकरात लवकर पगार देऊन टाका. एक मिनिट, माझा प्रॉब्लेम आला. नाही, एक मिनिट. तुम्हाला खरं तर डॉक्टर कडे नेण्याची गरज आहे आता. कळतं? 4 महिने सुट्टी द्या. एक मिनिट, एक काम करते मी ना, माझा भाऊ गॅनेक आहे, त्याला मी फोन करते आणि त्याला सांगते की तुम्ही इथे लागवलं की या, किंवा मग एक काम करूया, आपण तिकडे जाऊया. नको, ऐका माझा, ऐका मी हलू पण शकत नाही. अरे बापरे, मामा. ओ गॉड, ओ गॉड, रुखसत. अरे अरे ओ गॉड. एक मिनिट, खरं तर एक मिनिट, तुमची तर डिलिव्हरीची वेळ आली आहे. ओ गॉड, तुमची डिलिव्हरी केला. पाणी आण, गरम पाणी आण. चादर जरा. कमर, एक मिनिट, फोन करा. मी सोयीचं काम केलेलं आहे, मी शिकले. ओके, मी नर्सचं काम केलंय. एक मिनिट, या इथे, या असं इकडे. माझं बाळ, माझा मुलगा. हा बॉलगा झालाय तुला. हो, काही काळजी करू नका. हा, नाही, आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची स्थळं आहेत, उपलब्ध आहेत. काही काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो, आमच्या मंडळात एकदा का सकाळी नाव आणि अपेक्षा नोंदवल्या की दुपारी लग्न आणि संध्याकाळी हनीमून. काही काळजी करायची नाही. हो, या. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. अहो, मी असतो ऑफिसमध्येच असतो मी.
हा 24 तास ऑफिस मध्येच असतो. हा नाही घरातच ऑफिस चालू केले. हो हो या या या. हो 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 अच्छा अच्छा. हा नमस्कार. नमस्कार. कोण म्हणतो चुलत नाही? कोण म्हणतो? वधूवर सूचक मंडळाचे पंढरीनाथ कांबळे तुम्ही जाऊ. अरे मीच या या. नमस्कार 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 नमस्कार. हा कोण म्हणतो जुळत नाही? मीच तो. कोण म्हणतो जुळत नाही? अरे जुळवल्याशिवाय राहत नाही. हा मला सांगतो दुसऱ्या लग्नासाठीच व्यवस्थित ऑप्शन म्हणजे आमचं मंडळ. कोण म्हणतं जुळत नाही? दुसऱ्या वेळची सगळी व्यवस्था माझ्याकडे. बोला. नमस्कार, मी मोरे. नमस्कार, मी या मोरेंचा छोटा मोरे, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा. नाही पण जरा गोंधळ होतोय. म्हणजे मोऱ्यांचा मुलगा कदम म्हणजे जरा कन्फ्युजन थोडंसं म्हणजे वाटतंय ना? जास्त भानगडीत पडू नका. राडे होतील. पुढे काय सांगून दे त्याला लगेच. म्हणजे कसं आहे, या मोऱ्यांसाठी आम्हाला एक लांडोर पाहिजे. म्हणजे एक मुलगी पाहिजे. काही काळजी करू नका, आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. हा तुम्ही मला तुमची फक्त अपेक्षा सांगा. अपेक्षा वगैरे काही नाही. मलाच मुलगी पाहिजे. माझ्याबद्दल हा बोलतोय का नाही? काय समज काय झालं, 2 वर्षापूर्वी याची आईच गेली. काय समज 2 वर्षापूर्वी गेलेली. आता काय रडतो साड्या उपयोग काय रडून आता. ते काय झालं, ऑफिस मध्ये मी गेलो ना की हा दिवसभर एकटाच असतो. हा रात्री झोपला की मी एकटाच असतो. वांदे झालेलं आहे म्हणून म्हटलं आपलं लग्न करूया. काय समजलं. तर मुलात कसं आहे म्हणजे काय, पहिली जी मी बायको केली ना माझ्या पसंतीची, त्याचा हा फल मला मिळाला. त्याच्यामुळे म्हटलं दुसरी जी बायको करायची ह्याच्या पसंतीची करूया. काय समजलं. नंतर वांद नको. सावत्र जरी असली तरी ह्याला नंतर जड जायला नको म्हणून सगळा प्रकार आहे. काय समज एकदम उदात्त विचार तुम्ही केलेला आहे. काही प्रॉब्लेम नाही. उत्तम. तुम्ही फक्त अपेक्षा सांगा कशी पाहिजे. पुरीची अपेक्षा आता राहिली. तुम्ही फक्त बायको बाकी सगळी अपेक्षा ह्याला म्हणजे तुम्हाला सांगतो असे लांब ना असं बघल्यासारखं नाक पाहिजे. मग असं काली 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 भूर असं हरण्यासारखे डोले पाहिजे. जवळ 6 फूट उंच तरी पाहिजे. किती फूट? 6 फूट उंच पाहिजे. 6 फूट? हो. म्हणजे आवडता जो खाऊ असतो का नाही डब्यामध्ये, म्हणजे फलीवर जो डब्बा ठेवलेला असतो तो असा डब्बा तिने म्हणजे असं काढून द्यायला पाहिजे ना. खाऊ आवडता. अरे तुझा आवडता खाऊ ती फळीवरनं तुला काढून देईल रे. पण तुझ्या बापाला आवडता खाऊ खायचा असेल तर शिडी लावावी लागेल. तुम्ही एक काम करा, विवाह मंडळ फोटो दाखवा म्हणजे पसंत करील हा मुलगी. नाही तुम्ही फोटो दाखवा. तुम्हाला फोटो दाखवतो. या इकडे. तुम्ही इकडे पुढे या. फोटो हे बघा. हा हे बघा. ही कशी आहे? खुल्ले बघ रे. नाही काय मजाच नाही. मजा नाही. दुसरी बघा. हे बघा. मजा हिच्यात पण मजा नाही. एक मिनिट. ही बघा. म्हणजे हायच नाही मजा हिच्यात. नाही माझ्या वा साड्या. तुला कशासाठी मजा पाहिजे? तुला डब्यातला खाऊ काढून द्यायला म्हणजे झाला. अहो तुम्ही मोरे चिडू नका. काय चिडू नको. ऐका तुम्ही शांत व्हा. त्याला कुठे कळणार आहे मजा कशात असते आणि काय नाही ते. हे बघ बाळा, हे बघ आपण ना काही आणखीन तुला ऑप्शन दाखवू. मग तू त्यातनं आई निवड. हा मग त्यातनं आपण इकडे बोलवू आणि मग त्यांना विचारू मजा आहे की नाही ती. काय ओके ते सगळे बरोबर आहे. पण ही जरा चंपीपेक्षा गोरीच आहे ना. म्हणजे हा चंपीला कॉम्प्लेक्स येईल ना. ही सासू आवरी गोरी कशी काय? एक मिनिट. ही चंपी कोण आहे? माझी गर्लफ्रेंड. काय बोलतो? बघा तुम्ही बघा. तुम्हाला सांगतो थांबा. कमी गोरी. हे बघा. ही कमी गोरी असलेली मुलगी आहे. हिचं नाव आहे पल्लवी. प्रॉब्लेम आहे हिच्यात नावातच. काय प्रॉब्लेम काय वाटतं ना. तिचं नाव पल्लवी असं नाहीये. पल्लवी आहे साधं पल्लवी. आणि पल्लवी नावात काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे ऍक्च्युली काय झालं, लग्नानंतर मी चंपीचं नाव पल्लवी ठेवणार आहे ना. हा म्हणजे कसं होईल बघा. आता म्हणजे
आईचं पण नाव पल्लवी, हा. बायकोचं पण नाव पल्लवी. बरं. आपण दोघांनी समजा बोलवलं, ए पल्लवी, मग तिने कुणाकडे जायचं हे कळणारच नाही ना तिला. सगळेच गोंधळ अरे उडणार. कसला गोंधळ होतो बसाड्या नावात. बघ मी काम करतो, माझ्या बायकोचं नाव आहे का नाही, मी शीतल ठेवतो. नको शीतल नको, का? ते आमच्या पहिल्या पुरीचं नाव मी ठेवणार आहे शीतल. मग एक काम कर, मग मीनाक्षी ठेवतो. नको नको मीनाक्षी नको, ते 8व्या पुरीचं मी नाव ठेवणार आहे मी. अरे कोण आहे हा? कोण आहे इथे? बापाच्या दुसऱ्या लग्नाची बॉम्ब आहे, 8व्या मुलीचं नाव ठेवून मोका झालाय. बघितला केवढा प्रॉब्लेम हाय. मला ना काय करून तुम्ही मला पोरगी दाखवा, मला लग्न ह्याचा मला अजिबात ऐकायचं नाही आता. दाखवतो हे बघा, मी त्याला आणखीन काही ऑप्शन दाखवतो. एखादी तरी पोरगी त्याला आवडेल. मला नकोय ऑप्शन. माझ्या पसंतीची मला आता मुलगी पाहिजे. पसंतीचीच पाहिजे. काय एक्सक्यूज मी. अरे या या या, नमस्कार. कशा आहात? या. नमस्कार नमस्कार. मी उत्तम उत्तम. पसंतीचीच पोरगी आलेली आहे. यांचं झालंय काय लग्न? नाही नाही, यांचं झालेलं नाहीये. यांनी माझ्या मंडळात नाव नोंदवलेलं आहे. काय सांगता काय? हा जोक नाही. हा. जोक कसला काय हा धर्माचा? नमस्कार. नमस्कार काका. वा वा. काय ते काय राजेश करण्याला पण काका म्हणतात का? काय आहे, मी इथं विवाह मंडळात माझं नाव आता दिलेलं आहे. तुमचं झालं का लग्न तुमचं? नाही. झालं तर आपण बघूया. नाही तुम्ही काही जुळवण्याआधी मी तुम्हाला सांगते की मी माझं लग्न जुळवलंय आणि हेच सांगायला मी इथे आले होते. नुसतं जुळवलं आहे ना, झालं नाही ना अजून. मग तोडा ना, एवढं काय आपण दोघांनी लग्न करू. काय सांगता काय? म्हणजे काय? म्हणजे मी तुमच्यासाठी त्याला सोडू असं म्हणताय काका? आता असा राजबिंडा पुरुष तुम्हाला गावणार आहे का कुठे या पृथ्वी? राजबिंडा. मी काय म्हणते, तुम्ही त्याला भेटा ना समोरासमोर, मग तुम्हाला कळेल काय. हा, हे योग्य होईल. तुम्ही त्याला बोलवाल तर इथे बोलवून घ्या. सिद्धू येऊ दे, आपल्याला काय. सिद्धू. हॅलो हॅलो. आपल्याला भारी माणूस आहे कवर धस्तपुस्त माणूस आहे. मी काय बोलतो, मी आई उगाच शोधतोय, मी बाप शोधायला पाहिजे. वसाड्या, इथं राजबिंड बाप आहे, हा कशाला तुला बाप हवाय? म्हणजे तुम्ही स्वतःला राजबिंड म्हणताय? म्हणजे काय? याच्यापेक्षा धष्टपुष्ट म्हणताय. कॉन्फिडन्स हा शब्द आहे ना, आत्महत्या करून घेईल. तुम्ही गप्प बसा, गप्प बसा. तुम्हाला नाही जमली नाही, याच्या बरोबर जुळली नाही का? याच्या बरोबर जुळलं. अरे जुळू दे, म्हणा काय नाही फरक पडत. अच्छा. हा, मी चॅलेंज देतो ह्याला. कुठला चॅलेंज देतो? काय माहितीये काय? ते जर चॅलेंज तू हरलास तर माझं हिच्यावर लग्न होईल. हाय कबूल तुला? कबूल आहे. कबूल आहे. हा कबूल आहे. कबूल आहे. कॉन्फिडन्स ठेव. कबूल आहे म्हणून बोलायचं. बोलू नको. नाही वय नाही वय. याला एक चॅलेंज देतो मी. हा बघ, मी जो आता डान्स करणार आहे, तो माझ्यावर तू डान्स करायचा. कबूल? कबूल. कबूल. डन डन. सिद्धू कर. कबूल. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू ती रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो. डान्स आला. व्हेरी गुड. बघितलं? डान्स आला. आता आता काही नाही झालं. आता मी तुम्हाला चॅलेंज देतो. कसं आता जर तुम्ही ते चॅलेंज पूर्ण केलं तर मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन. आता जमल. डन. बघा चालेल. या या काय या चला. 1 2 शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. हा पसरला, चिकाटला.
चिकाटला तो चिकाटला खाली. तुम्ही ह्यातून उठलात तर 4 दिवसांनी आमचं लग्न आहे. Yes. या आपण नाचू. ओके चला. All the best. कॉंग्रॅच्युलेशन. Bye, काका. MHJ प्रेझेंट्स अंशूज किचन मध्ये मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वा वा. तर रसिको, आपला हा कार्यक्रम म्हणजे खवय्यांची अस्सल महफिल. आपल्या कार्यक्रमात आपण पत्राद्वारे वेगवेगळ्या रेसिपीज मागवत असतो आणि त्याला उत्तम रेसिपी पाठवणाऱ्याला आपल्या शोमध्ये आमंत्रित करत असतो. चला मग आमंत्रित करूया आजच्या शोमध्ये एक गावरान रेसिपी पाठवणाऱ्या अस्सल गावरान व्यक्तीला, अर्थात बोरगावच्या लताताई सुसुंद्रे यांना. पंढरीच्या खाली जण्या येळी ती शेवाया ग सईबाई, जण्या येळी ती शेवाया 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 शेवाया. हाती घटाळीना देऊ चालले जेवाया ग सईबाई, देऊ चालले जेवाया 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 जेवाया. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे तुमचं नमस्कार असे सुरू. थँक्यू. कसं आहे की खाणं आणि गाणं यांचा सुंदर मिलाप तुम्ही इथे आम्हाला दाखवलेला आहे. क्या बात आहे. स्वागत आहे तुमचं लताताई या आमच्या कार्यक्रमामध्ये. नाही त्या लता दी तेवढं नको. तुमचं स्वागत आहे आमच्या अंशूज किचनमध्ये. मला सांगा, तुम्ही मस्त सुपर्ब रेसिपी बनवताय जी पाठवली तुम्ही, शेंगदाण्याचं पिठलं. क्या बात आहे. शेंगदाण्याचं पिठलं म्हणजे कसं काय? अहो खाऊन बघा तुम्ही. मी सांगते तुम्हाला एवढं आवडल, बोट चाटत बसाल, उद्या बायकोला सोडून द्याल आणि माझ्याशी लगीन कराल तुम्ही. नाही म्हणजे चव चांगलीच आहे, पण एकदम डायरेक्ट लगीन करण्याची काही गरज नाहीये. सांगते. तुमचं लग्न झालं नाहीये का? नाही, माझं लगीन झालंय. मंगळसूत्र अहो नाही झालंय लगीन. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला परत पाठवणारच आहे मी. लगीन ठेवून घरात ठेवून नाही घेणार तुम्हाला. बरोबर. आता माझ्या एवढा सोन्यासारखा नवरा सोडून मी तुमच्या मागं लागेन का? नाही. आपण म्हणतो बा का बाबा आकाश ठेंगणं झाला असं आपण म्हणतो, पण ते खरंच बुटकं होतं का आकाश? असं काय करता तुम्ही? नाही ना, तुम्हाला सांगते हे कशासाठी म्हणले मी. सासू बेकार बाई आहे सासू माई. तिला आम्हाला दाखवून द्यायचंय का लोक अजून पण माझ्यावर मरित्या. लताताई ऐका ना, माईक चालू आहे, कळतंय लोकांना, रेकॉर्डिंग चालू आहे. मी हळू आवाजात बोलत नाही पण ते कळलंय. एनिवे आपण सुरू करूया का? हा सुरू कर. मला सांगा, मुळात शेंगदाण्याचं पिठलं ही रेसिपी तुम्ही सर्वात प्रथम कधी बनवलं? सांगते ऐका बरं का, ऐकण्यासारखं बरं का. ऐका बरं का. माझं लगीन झालं बरं का. सुरुवातीला असं काही असे चहा पाणी करण्याचे आपले काही दिवस असतात. थोडक्यात त्यांच्या ऐकता का तुम्ही? चहा पाणी करण्याचे आपले दिवस असतात. आणि मग त्यात मला माही सासू एक दिवस म्हणली का बुवा लते, आता कसं आहे, भूक लागल्यावर चहा बिस्कुट खाऊ घालणं बंद कर बुवा, काहीतरी शेंगदाण्याचं पिठलं बिठलं करून खाल नवऱ्याला. म्हणलं चालत आहे, मी कुठं नाही म्हणले. म्हणलं करते, खाऊ घालते. ऐकता का. मग काय झालं, माय हे नेमकं मी शेंगदाणं घ्यायला आणि माझ्या नवऱ्यानं पिक्चरची तिकीट घेऊन यायला योकच येळ झाला. एक वेगळा ऐकता का तुम्ही. तर पिक्चरची तिकीट आणली. म्हणलं आता नवऱ्याला कसं नाराज करायचं नाही का, बरं नाही दिसत. मग गेलो आम्ही पिक्चरला. आम्ही गेलो बर का, पिक्चरला गेलो आणि झाला ना तिथं अंधार. आणि काढला ना यांनी मला चिमटा. थोडक्यात तुम्ही रुसून घरी गेलात आणि पहिल्यांदा शेंगदाण्याचं पिठलं बनवलं. रसिको ऐकता का तुम्ही? ऐकतोच आहे. आता असा पहिल्यांदा चिमटा काढल्यावर पहिलं कोणी रुसत असतंय वय. नाही बरोबर. अहो लाजले मी त्यांच्या समोर. अच्छा. मग मला म्हणले लते कसली लाजती तू, भारी ग. तुम्हाला सांगते पुढचा पिक्चरच नाही बघितला आम्ही. लक्षात आलं मला, तुम्ही लाजलात, घरी गेलात आणि लगेच शेंगदाण्याचं पिठलं बनवलं. नाही ऐकता का तुम्ही? मी ऐकतोच. रोमॅन्टिक झालो आम्ही. सॉरी. आणि पिक्चर चालू होता आणि तितक्यात आला माझ्या सासूबाईचा मेसेज व्हॉट्सअपवर. मेसेजवर मेसेज व्हॉट्सअपवर काय तर म्हणे लते पिठलं.
म्हणलं आता काय करायचं. मग शेवटी मी घरी जाऊन पिठलं बनवलं. नाही ऐकता का तुम्ही काय केलं मी सांग. मी ऐकतोच आहे पण तुम्ही पिठलं नाही आम्ही तिथनं निघालो बर का. नेमका त्या दिवशी रात्री आम्हाला घरी जायला झाला उशीर. म्हणलं आई करू का तुमच्यासाठी 5 मिनिटात पड्डीशी पिठलं बनवते. म्हणली काय ग माय तुला तर काय माही काळजी नाही. तू तर काय परक्याची लेक. हा तुला काय काळजी असणार आहे. तू बनवून देणार आहे स्वय मला पिठलं. पण यो नंदी बैल ना मा मुलगा याला चांगला वाढवला आणि 2 दिवसात बायकोच्या माग लागला ना गुबू 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 करायला चालू आहे तुम्ही. आणि म्हणली मला काय नको तुझ्या हातचं पिठलं. मला भूक लागली होती मी घेतलाय दूध भात खाऊन. तुम्ही करा नाही तर मला तिथं अशी झाली तरा. म्हणजे तुम्ही पिठलं बनवलंच नाही. नाही ना फालतू कशाला सांगत बसताय बाकीचं ना. ऐका ना मी काय म्हणतो मी काय म्हणतो की सुरुवात कधी पहिल्यांदा तुम्ही पिठलं बनवलं ते सांगते. तुम्ही ऐकता का ऐकण्यासारखं आहे ऐका. हा मग दुसऱ्या दिवशी माई सासू उठली मला म्हणली ते आज मिळणार आहे का मला पिठलं खायला. लाव काय आत्याबाई देते ना आज मी तुम्हाला पिठलं बनवून देणार म्हणजे देणार. अशा तऱ्हेने उठले बर का. तडाख्यानं उठले पिशी उचलली. अशी खुटीला लटकवली होती बर का माहिती कापडाची पिशी. ती पिशी उचलली आणि गेले बाजारात बर का. बाजार ऐकता का तुम्ही. बाजारात गेले बर का आणि मला तिथं कोण भेटला असन. कोण सुमी भेटली. सुमी अहो सुमी माझी बालपणीची वर्ग मैत्रीण. ऐकता का ऐकण्यासाठी बोला ना. आणि ती सुमी भेटली. म्हणलं काय ग तू इथं काय करीती. तर म्हणली काय ते अगं मला याच गावाला दिली फावड्याना दिली म्हणली. म्हणलं काय सांगती नवरा कुठे ग तुझा कामाला. ऐका मी काय म्हणतो मी तेच म्हणतोय तुम्ही इतर तितर उकरून काढू नका. मूळ मुद्द्यावर या. तुम्ही सगळ्यात आधी कधी पिठलं बनवलं. अहो तेच सांगते ऐका ना तुम्ही. तर रसिक ऐकता का तुम्ही. ऐकतोय ती सुमी बाजारात भेटली. म्हणलं आता अशीच कशी पाठवायची नाही का इतक्या दिवसांनी भेटली. म्हणलं जरा तिच्याशी गप्पा माराव्या 4 शब्द बोलावे. पण काय बाई 4चे 8 8चे 16 16चे 32 बाईचा थोबाड चालूच. समोरच्या माणसाला कळलं पाहिजे बडबड ऐकवत नाही तर समोरच्याला इंटरेस्ट नसतो तरी माणसाला काय तोंडाचा पट्टा चालवण्याची सवय असते त्याचं त्यालाच माहिती. तर ती तिकडं बोलायची आणि इथं माई सासूवर व्हॉट्सअपवर मेसेजवर मेसेज काय तर म्हणे लते पिठलं. मग घरी जाऊन पिठलं बनवायचं. नाही ना तेच सांगते तुम्हाला. मी गेले बर का घरी गेले. मग सासू माझ्याकडे अशी डोळं वाटारू बघायला लागली माझ्याकडे. मला म्हणली काय ग एवढा उशीर झाला तुला. तर म्हणले काय नाही ग. अहो म्हणलं आई माझी मैत्रीण भेटली होती बालपणीची. म्हणलं तिच्याशी जरा 4 गप्पा मारा. पण हरकत नाही ना आई मी तुम्हाला 5 मिनिटात पिठलं बनवून देते बर का. तर काय म्हणली असं मला माझी सासू राहू दे तुझं पिठलं. मला लागली होती भूक मी घेतला भाकर तुकडा मोडून दुधात कुस करून काला करून खाल्लाय. तू कर नाही तर मर तिथं. अशी माझी सासू. तर त्या दिवशी पण पिठलं नाही. मग तुम्ही नाही बनवलं का. नाही ना कशाला बोलताय तुम्ही. तर घेऊया छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका. पाहता तुमचा आवडता कार्यक्रम अंशुत किचन. तुमचं काय चाललंय मॅडम. तुम्ही किती पाल्हाळ होता. मी एक साधी गोष्ट विचारली कधी सुरुवात केली तुम्ही उगाच काय. माई सासू तुम्हाला वाटते तेवढी साधी नाहीये. एकदा हिरीत पडली होती 4 तास पोहत होती म्हातारी श्वास नाही म्हणजे खरं सांगू सॅल्यूट आहे तुमच्या सासूला. पण ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकतोच. मला म्हणली माझी सासू लते जा आणि जाऊन रस्सी घेऊन ये. म्हणून मी म्हणलं मी गेले बर का. मी आपली नाटके तेवढी मला तर वाटत होतं सासू मारावी. चांगली देवा घरी गेली असती उरावरचं संकट गेलं असतं सगळं. पण माझी सासू खाच्या कुच्यात विहिरीच्या वरती आली चालत म्हणली अजून 4 तास पोहले असते. मला कोणी वाचवलं नसतं तर अशी बेकार म्हातारी आहे. खेड्यातली आहे कसलं नॉलेज आहे. तुम्ही इंग्लंडच्या बरोबर तुम्ही करेक्ट आहात. पण मी काय म्हणते पिठलं ते कसं बनवायचं ते सांग. आपली 10 मिनिटाची रेसिपी नाही ते मला ते एकदा सुरुवात झाली ना माहिती. ब्रेक झाला मी सांगतो. तर सुरुवात करूया. नक्की पिठलं हे कसं बनतं शेंगदाण्याचं. तर काय घ्यायचं कढई घ्यायची बरं का. ओके मी घेतो ना. कढई घ्यायची. ही कढई आपण इथे ठेवलेली आहे. मी गॅस पेटवतो. तेल घ्यायचं एवढंच घ्यायचं ना. किती घ्यायचं खानदाडीवर घ्या. एक मिनिट काय झालं. चांगली कढई हो. जाड बुडाची कढई बर का चांगली अशीच पाय बर का कडक. मला सांगते माझ्या आईने दिली होती बरं का मला. हे नाही हे मुंबईला चांगलं मिळतं आमच्या गावाकडे नाही मिळत. आंदण म्हणून दिली ती अशीच कढई सेम. पण माझी ननन चोरटी मेली. हो चोरली माई कढई माहिती का चांगली आईने आंदण म्हणून दिलेली. आणि माझ्या सासूला कशी सांगती आये जरा सुनेकडे लक्ष दे चांगली सगळी भांडी खरकट
ती ठेवी ती घाशीत नाही नीट. हो. हा ही मेली चोरटी मला सांगती स्वतःच्या घरचं खरकट तिकडे ठेवी ती हादडायला माझ्या घरी येते का ही माझी ननन. हा लाज आहे का तिला. हा आणि माझ्या सासूला सांगती माझ्या सासूला सांगती वहिनी नीट भांडी नाही घासली अशी तर ही बाई आता बोलली असते मी 12 गावचं पाणी प्यायला. म्हणजे या नमस्कार या वेलकम नमस्कार. नमस्कार, मी मदन. नमस्कार, मी जुलिया रॉबर्ट. म्हणजे काय बोलताय? आता तुम्ही मदन म्हणजे मी जुलिया रॉबर्ट का नाही का? माझ्या आईने माझं नाव मदन ठेवलेलं आहे. बरं. त्याची कृपया चेष्टा करू नका. चेष्टा करू नका, नाहीतर शिफ्ट वाढल्यावर गोस्वामी सरांच्या मनात जे येतं ते मी देईन. काय शिव्या. ऐका कुल तुम्ही शांत व्हा चिडचिड शांत व्हा. अरे हे काय डोक्याला टेंगुळ आलंय का? नाही, कपाळ वाढलंय. केस वाढायच्या ऐवजी कपाळ वाढत चाललंय. माझी अशी चिडचिड वाढत असू दे रोज माझी चिडचिड वाढते. एक मिनिट तुम्ही शांत व्हा. शाबाश शांत व्हा. ऍक्च्युली हे जे आहे ना हा तुमचा स्ट्रेस आहे. खरं तर हात चेक करण्यासाठी मी टेंगुळ वगैरे बोलले, मुद्दामूनच बोलले. अच्छा ओके. आय टेल यू मदन, तुम्ही खूप स्ट्रेसफुल आहात. खूप स्ट्रेस आहे तुम्हाला. एक काम करा हा बेल्ट आहे ना, हा बेल्ट घाला. अहो कमरेला बसणार आहे का तो बेल्ट? बघा ना त्याचा आकार बघा ना, त्या आकारावरनं अंदाज घ्या साधारण हा बेल्ट कुठे घालायला हवा. मनगटाला घाला बरं, घाला. शाबास, व्हेरी गुड, शाबास. हे काय आहे? हे काय माहितीये का, याने तुमचा स्ट्रेस किती वाढलाय याचा आपल्याला अंदाज येईल. याने या हा काही काळजी करू नका. आता मला आपण सुरुवात करूया काउन्सिलिंगला. ओके, आता मला सांगा नक्की तुमचा प्रॉब्लेम काय? मी ना छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चिडतो. हो पण म्हणून माझ्यावर नाही वर का चिडायचं. नाही, मी म्हणालो मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो. तुम्ही तर एकदम असं होतं. गरज आहे आता जागा काढायची गरज आहे मला. अशी मी जागा काढतो. माझा प्रॉब्लेम आहे ना, मग जागा नाही करायला. हे असं केलं तुम्हाला बरं वाटतं का? मला बरं वाटतं. हो केलं बरं. रिलीफ. व्हेरी गुड. हे असे आपण आपले मार्ग शोधून काढायचे असतात. व्हेरी गुड, कीप इट अप. आता मला शांत डोक्याने सांगा की नेमकं तुम्हाला राग काय येतो, अशा काय घटना घडतात ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो? परवा ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये फॉरेन डेलिगेट्स आले होते. आमची मीटिंग सुरू होती. त्या मीटिंग मध्ये माझी बॉस आहे सई तामणकर, ती माझ्यावर खेकसली, ओरडली माझ्यावर, माझं टाळकं सटकलं. ओके 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 कुल कुल कुल. का म्हणजे का सई तामणकर तुमच्यावर का ओरडली? कारण मी चहा पिताना असा आवाज होत होता माझ्या हातून, ती खसकली माझ्यावर. अहो साहजिक आहे ना, आता फॉरेनर तुमच्या समोर बसलेत आणि तुम्ही फुर असा चहा प्यायला कुठलाही बॉस चिडणारच नाही का? हो पण त्या फॉरेनर समोर ही त्या चहामध्ये ग्लुको बिस्किट घालून लगडा करून चमच्याने खात होती. ते कसं चाललं? तिचा ते बिस्किटाचा लगदा चालतो, माझा चालत नाही. ती बॉस आहे म्हणून. बॉस आहे म्हणून का ती बॉस आहे म्हणून. हे बघा स्ट्रेस बघा किती वाढला. 70. शांत हो शांत हो हो हो. लगदा 80. हे बघ 78. शांत. व्हेरी गुड, शांत. असा माझा प्रॉब्लेम होतो. छोट्या छोट्या गोष्टींवर माझा स्ट्रेस खूप वाढतो. तुम्हाला सांगतो माझं मलाच कळत नाही स्ट्रेस कसा वाढतो. ह्याच्यावरून माझी भांडणं होतात. रिक्षावाल्याशी भांडण होतं, बसवाल्याशी, ट्रेनवाला, सगळ्यांची भांडण होतं. लॉन्ड्रीवाल्याशी सुद्धा परवा माझं भांडण झालं. आणि प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, हे भांडण मी सुरू करतो, संपवतात समोरचे. म्हणजे कसं तुडवतात ना मला. काय माहिती का, माझ्यात ना ताकद नाहीये माझ्यात.
चरबी खूप आहे माझ्या, चरबी सॉलिड चरबी आहे माझ्या चरबी. आपण हे बघा आपण काढूया हा जो तुमचा त्रास आहे ना आपण काढूया. काही काळजी करू नका. इथे बसा. कमन रिलॅक्स. इथे बसा. शांत बसा. ओके आपण रिलॅक्स करूया. कसं असतं हा स्ट्रेस असतो ना याचं कारण मुख्य म्हणजे राग. या रागाने ना दुष्परिणाम होतात शरीरावर. कळलं का? तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. ओके तुमच्या मेंदूवर तुमचा कंट्रोल राहत नाही. कारण मेंदूपर्यंत रक्त पुरवठा राहत नाही ना. पोचत नाही तिथपर्यंत रक्त. त्यामुळे मग आपला मेंदू ना आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला साथ देत नाही. कळलं का? हा प्रॉब्लेम होतो. कळलं? आपला मेंदू नको त्या गोष्टी चुकीच्या गोष्टी करायला लागतो. बरोबर आहे. साधी साधी टाळी पण वाजत नाही. कारण ना ताल नाही राहत. कळलं का? कारण आपल्यात इच्छाशक्ती नाही असते. कळलं? तो माइंड आणि ब्रेनचा ना संलग्न असं होत नाही. बरोबर तुमचं बरोबर आहे. कारण चित्त थाऱ्यावर नसतं मन. काय चित्त थाऱ्यावर नसतं. बरोबर. एक काम करायचं याच्यावर एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे आपल्या अंतर्मनाला साथ घालायची. पण मन ऐकेल आपलं? हो का नाही ऐकणार? असं आपण बोलू शकतो मनाशी? हो बोलायचं असतं. मनाशी बोलायचं. आपल्या अंतर्मनाला साथ घालायची आणि सांगायचं मना ए मना तू खूप गोड आहेस. मी तुझ्यावर कधीही रागवणार नाही. आय लव्ह यू. सांगा आय लव्ह यू. असं तुम्ही मला नाही सांगायचं. असं तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं. म्हणजे असं मला सांगितलं जातं बऱ्याचदा. तुम्ही तुमच्या मनाला सांगा. अंतर्मनाला सांगा. अंतर्मनाला सांगा. मनाला सांगा मना आय लव्ह यू. मना आय लव्ह यू. मला तुझ्यावर अजिबात राग. हे असं होतं आता माझं आणि मनाचं चाललंय ना. मधले छातीवरचे केस कशाला हुळहुळता? जिथे पाहिजे तिथे नाहीये तिथे जंगल गुंड. ही असं चिडचिड आहे ना माझं नाही होत. शांत 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 शांत. अजिबात चिडू नका तुम्ही. अजिबात शांत शांत शांत. 1 ते 10 आकडे मोजायचे. शांत. एकदा पुन्हा एकदा प्रयत्न करा बरं आपल्या मनाला हाक मारण्याचा. आणि ना मोठ्यानं बोला मनाशी. तुम्ही बोला ऐकेल ते. ऐकेल 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 ऐकेल. बोला 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 बोला. हे मना बरं बरं बरं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शाबास. मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही. आय लव्ह यू. कसं वाटतंय? थोडस बरं वाटतंय पण थोडा वेळ वाटतं हो. नंतर पुन्हा सुरू होतो. तुम्हाला काय सांगू मी. म्हणजे मी आता गाडी चालवायला घेतली ना. मी वाहतुकीचे सगळे नियम पाळतो. मी शिस्तप्रिय आहे. मी कधीच सिग्नल असे तोडत बिडत नाही. पण एखादा घुसला की माझं टाळतं. अरे बापरे 90. शांत 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 शांत. लगदा मगाशी ते झालं. बसा बसा बसा. शांत शांत शांत. रागवायचं नाही. कळलं का? रागामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं. रागवायचं नाही. शांत शांत. एक काम करूया का? चहा घेता का तुम्ही? चहा घेता? चहा मागू? चहा मागू? दत्तू ए बाळा दत्तू चहा आण रे. आणतो हा दत्तू चहा आण. शांत राहायचं. बऱ्याच घरात ना राग हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. रागावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे. कळलं का? त्यामुळे रागावर नियंत्रण. ए दत्त्या मेला चहा ना डुकरा. अरे असा चहा देतात भावळटा. असं चहा देतात. ट्रेन लागला असतो रे टाकल्याला. उचला कशाला असा चहा देतात. ओढेत हे ओढेत टाकला. अरे बावळटा क्लाइंट येतात ते. क्लाइंट येतात ते मूर्खा. त्यांच्या जीवावर आपण जगतो. त्यांच्या पैशावर आपण जगतो. तुम्ही जगता तुम्ही. मी नाही जगत. मी तुमच्या जीवावर जगतो. कान फाड फोडे ना वाटेल ते बोलास ते मूर्खा. तुम्ही मूर्खाची मालकी बावळटेस का? वाटेल ते बडबडतो. डोळे हातात काढून देईल झालं नाही. हा मग मी पण झिंजा उपटून देईल तुमच्या हातात. मी पण जातो. मदन मदन असे काय बसलं? हो तुम्ही आत्ता ओरडलात.
अहो त्या माणसावर ओरडलात तुम्ही आता. नाही नाही अहो किती ओरडलात तुम्ही. नाही नाही त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं. म्याव. हे काय आहे? हे काय केलं आता. माझं राग घालवण्याची पद्धत आहे ही. असे अहो पण तुमच्या वागण्यात किती विरोधाभास आहे. तुम्ही आता मला काही क्षणापूर्वी सांगत होतात रागवायचं नाही, रागावर नियंत्रण ठेवा म्हणून ना. पण मी रागावले नव्हतेच ना. नाही मी रागावले नव्हते, मी फक्त रागावले होते. म्हणजे कसं शिस्त लावायची होती ना त्याला, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने त्याला शिस्तीत रागवलेलं चालतं, ते अलाउड आहे, हे वेगळं आहे. Anyway, आता आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया. प्लीज इथे बसा बसा, हलू नका. हा इथे शांत. आपण ना आपला राग आपल्या जवळच ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. हा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. हा 1 ते 10 आकडे मोजायचे. अजिबात रागवायचं नाही, शांतपणे राहायचं. 1 मिनिट हा, मी जरा फोन. 1च मिनिट हा. नवरा. हॅलो. काय कुठे आहेस. मसरा. अगं मी नीट विचारतोय कुठे आहेस. आता कुठे असणार आहे प्रभाकर. क्लिनिक मध्येच आहे ना. बोल ना काय काम आहे. एकटीच आहेस का हॉस्पिटल मध्ये तू. नाही 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 बॉयफ्रेंड बरोबर आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला. नाही बॉयफ्रेंड बरोबर काय करतेस त्याच्या बरोबर. मुक्का घेतोय तो माझा. काय प्रॉब्लेम आहे तुला. अगं काय प्रॉब्लेम काय तुझा. कशासाठी फोन केलाय. अगं ऐक ना. हा तुझा संशयी स्वभाव बंद कर. हे बघ बंद कर. काय करणार आहेस बॉयफ्रेंड बरोबर आहे मी. काय म्हणणार तुझं. काय म्हणणार काय करायचं तुला. फोन ठेव चल. म्याव. 1 मिनिट. अहो तुम्ही आता कोणाशी तुम्ही काय बोललात आता. मी तुमचा मुका घेतोय बोललात. नवरा हो त्याला याच भाषेत कळतं. ओके हो. ठीक आहे आता ओके. आता ओके. शांत व्हा. तर अजिबात रागवायचं नाही. आणि हा जो आपल्या आयुष्यात ना पूर्वग्रह असतात ना आपल्या डोक्यात ते काढून टाकायचं. आता आपण दुसरा एक्सरसाइज करू. तुम्ही जागेवर ना हलू नका. इथे बसा. हलत नाही. बस. आता एक दीर्घ श्वास घ्या. आता मी जे बोलते ना त्याकडे नीट लक्ष ठेवा. मी जे सांगते त्याप्रमाणे करा. आपल्या डोक्यातला राग काढायचा की नाही. शांत शांत. ओके. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. कोणी आवाज काढला रे. अरे मी आहे रे. काय प्रॉब्लेम आहे तुझा. मी आहे ना. बस झाले. हो उलट झालं. दीर्घ श्वास घ्या. शाबास. श्वास घ्या. सोडा. शिट्टी वाजते तुमची. शिट्टी नाही वाजता का मग. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. सोडा. शिट्टी वाजते रे माकडा. शिट्टी कशी वाजते. साधा श्वास घेता आणि सोडता येते. बावळा का अक्कल नाही तुला. माझ्यावर ओरडू नका तुम्ही. मला पण आवाज बावणार का वागतोस कळते तुला. हो म्याव. हो म्याव. 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 आता तिसरा नियम. रागाचे ना अजिबात पूर्वग्रह ठेवायचे नाहीत. हा माणूस असा आहे तो माणूस तसा आहे याच्याबद्दल विचार करायचा नाही. सूडाची भावना डोक्यात ठेवायची नाही. सूड आहे ना सूड तो घ्यायचा नाही कधी. कोण समोरचा आपल्याला काय बोलतोय रागावतोय चिडतोय आपण लक्ष द्यायचं नाही. दुर्लक्ष करायचं. 1 ते 10 आकडे मोजायचे आणि गप्प बसायचं. त्याला काय बोलायचं त्याचा आनंद त्याच्यापाशी. कळलं का तुम्हाला. तू का आलायस ते. का आलास म्हणजे. तू का आलायस ते. हा कोण आहे. हा तुझा बॉयफ्रेंड आहे. वाटेल ते बोलतोस तू. हे बा हा तुझा बॉयफ्रेंड आहे. एक काम कर हिला घेऊन जा. घेऊन निघिला चल. प्रभा मी खरं जाई ना. अरे चल निघ. मी खरं याचा हात धरणे निघून जाईल. घेऊन जा चल. मी निघून जाईल. खरंच निघून जाईल. प्रभा लक्षात ठेव. अरे जा. मी नाही घाबरत. मी ओळखणार नाही तुझी बायको आहे वगैरे. शांत बसा तुम्ही. शांत आहे. ह्या बाई बरोबर ना तो संसार करून बघ. ही बाई नाही नागिन आहे. नागिन. नाही काय. अरे तुझ्या संसार.
शांत. रागवायचं नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. खड्ड्यात जा. मी गेले तरी चालेल पण तुला घेऊन जाईन. दरीत उडी मार भावाने म्हशीचा उडी घेऊन मार. जाईन मरेंद्र माकडा. शांत.